ऐनवेळी आलेल्या पोलिसांसमोर विक्रांतच्या मृत्यूचा आरोप पद्माने स्वतःवर घेत ऊर्जाला या सगळ्यातून वाचवलेलं असतं. आता पोलीस तर हर्षवर्धनच्या सांगण्याने त्या ठिकाणी ऊर्जाला अटक करायला आलेले असतात, पण पद्माने ऊर्जाच्या हातातील बंदूक आधीच काढत त्याच्यावर आपल्या बोटांचे ठसे उमटवलेले असतात, ज्यामुळे पोलिसांना ऊर्जाला नाही तर पद्माला विक्रांतच्या खुनाविरोधात अटक करावी लागते. इकडे ऊर्जाच्याही मनात चलबिचल असते. ती स्वतःशी बोलत असते, हा खून तर पद्माने केलेला नाहीये, तरीही तिला माझ्या चुकीमुळे आज तुरुंगात जावं लागतंय. पण पद्मा, काही काळजी करू नकोस, तू या सगळ्यातून तुला मी सोडवणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता तुरुंगात असलेल्या पद्माला भेटायला ऊर्जा जाते आणि ऊर्जाला पाहून पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई, ऊर्जाताई तू ठीक आहेस ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, वेडी आहेस का तू? मी ठीक आहे, मला वाचवून स्वतः अडकली आहेस तू, मी तुला विचारायला हवं कशी आहेस तू? त्यावर पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई मी इथे आत राहिले तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझं बाहेर असणं गरजेचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, किती ग समजूतदार आहेस तू? त्यावर पद्मा म्हणत असते, हो ना ताई, कारण तू बाहेर असशील तर काही ना काही करू शकशील आणि मला हे सोडवू शकशील याची मला खात्री आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, पद्मा खरं तर मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या ठिकाणी नेमकं घडलं काय? त्यावर पद्मा म्हणत असते, ताई खरं तर तुझ्या हातात होती पिस्तूल आणि विक्रांतच्या हातातही, पण अचानकपणे गोळी झाडली गेली. पण ताई तुला सांगू का, तुझ्या हातात असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली गेलेली नाहीये. हे ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, पद्मा पद्मा तू शुअर आहेस ना? त्यावर ऊर्जाला आता पद्मा म्हणत असते, हो ताई मी शुअर आहे, कारण मला माहिती आहे तुझ्या हातून कोणाचाही खून होऊ शकत नाही, तू तशी नाहीयेस. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जाला खूपच बरं वाटतं आणि ऊर्जा आता तिथून या केसचा संपूर्ण अभ्यास करायला चालू करते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाने तर डावच पलटवलाय, स्वतः अडकायचं सोडून त्या पद्माला अडकवलंय. म्हणजे ही उद्या जाऊन काही ना काही करून त्या पद्माला सोडवणार. म्हणजे माझं एका दगडात दोन पक्षी नाही तर एका दगडात एकच पक्षी गेला. विक्रांत तू मेला असलास तर या ऊर्जाला मला तुझ्या या मरणामध्ये अटकवायचं होतं, पण ठीक आहे, आता वेगळाच डाव मला खेळावा लागेल. इकडे आपण पाहतोय आता हा जो शौर्य असतो तो स्वतःशी बोलत असतो, मलाच काहीतरी केलं पाहिजे, मला या सगळ्यातून आता ऊर्जाला बाहेर काढलं पाहिजे. सध्या ऊर्जा डिप्रेशन मध्ये जात आहे. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा बाथरूम मध्ये असताना तिचा मोबाईल वाजतो आणि तिच्या मोबाईलवर आलेला तो फोन त्याच बाईचा असतो. हे आता शौर्यला कळून चुकतं आणि शौर्य फोन रिसीव करतो. तेवढ्यात आपण पाहतोय समोर ना ती बाई ऊर्जाचा आवाज ऐकण्याआधीच काहीतरी बोलू लागते, ऊर्जाताई ऊर्जाताई मी सांगते म्हणून अमुक अमुक चौकात या, प्लीज लवकर या, मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यानंतर त्या बाईने फोन ठेवलेला असतो. आता शौर्य तो नंबर डिलीट मारतो जेणेकरून ऊर्जाला या संदर्भात काहीच कळू नये आणि मग शौर्य थेट त्या चौकात पोहोचतो जिथे ती बाई खूप आधीपासूनच थांबलेली असावी. शौर्य तिला लांबूनच पाहतो आणि शौर्य स्वतःशी बोलत असतो, ही तर ऊर्जाची वाट पाहत आहे, मी जर या ठिकाणी गेलो आणि तिने जर मला पाहिलं तर निश्चितच ही इथून निघून जाईल. आणि अशातच आता शौर्य मागून जातो आणि त्या बाईला म्हणत असतो, तुम्ही जिची वाट पाहताय ना तिची वाट पाहू नका, तिच्या जागी मी आलोय, बोला नेमकं काय आहे तुमचं माझ्या बायकोशी? आता शौर्यचं बोलणं या बाईला भीतीदायक वाटतं आणि ती बाई तिथून पळून जात असते. शौर्य म्हणत असतो, थांबा, पळून पळून कुठे पळणार आहात तुम्ही? एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली ना तर पोलीस तुमची सगळी माहिती खणून काढतील आणि मग लक्षात घ्या, त्यात जर तुम्ही दोषी आढळलात ना तर संपूर्ण आयुष्य तुमचं तुरुंगात जाईल. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ती बाई चांगलीच घाबरते आणि ती स्वतःशी बोलू लागते, बाप रे, त्या हर्षवर्धनने तर मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा जणू प्लॅनच केलाय.
आता त्याचा मुलगा म्हणतोय की मी तुम्हाला तुरुंगात टाकीन, काय करू मी, काय करू, असा विचार ती बाई करत असते. तेवढ्यात त्या बाईची मुलगी त्या ठिकाणी आलेली असते. ती म्हणत असते, मम्मा मम्मा तू इथे काय करते, कधीपासून तुझी वाट पाहते मी. त्यावर शौर्य म्हणत असतो, अच्छा म्हणजे ही ती मुलगी तुमची आहे. त्यावरती बाई हो म्हणते. शौर्य म्हणत असतो, काय झालंय काय हिला, मला माझ्या ऊर्जाने सांगितलं होतं की हिची किडनी वगैरे फेल आहे. त्यावरती बाई म्हणत असते, हो हिच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. हे सगळं ऐकल्यावर शौर्य त्या मुलीजवळ बसतो आणि म्हणत असतो, सांग मला, तू तरी विचार कर, तू माझ्या बायकोला 2-3दा भेटली आहेस ना, कशी वाटली तुला ती, इतरांकडून फायदा करून घेणारी की इतरांना फायदा करून देणारी. हे सगळं ऐकल्यावर ती मुलगी एकदम शॉक्ड होते. ती स्वतःशी बोलत असते, आता काय बोलू मी. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, बघ विचार कर, आज तुझ्यामुळे किंवा तुझ्या आईमुळे एक मुलगी तुरुंगात आहे आणि माझी बायको जणू डिप्रेशन मध्ये जात आहे. फक्त आणि फक्त तुमच्या एका चुकीमुळे. त्या दिवशी जर तुझ्या या आईने माझ्या बायकोला त्या गोडाऊन मध्ये बोलावलं नसतं तर माझी बायको तिथे पोहोचली नसती आणि तिच्या हातून असं काही घडलं नसतं. हे सगळं ऐकल्यावर मात्र त्या लहान मुलीला कळून चुकतं की आपण जे काही करतोय ते एकदम चुकीचं आहे आणि असं करत राहू तर येत्या काळामध्ये आपली काडी मात्र किंमत उरणार नाहीये. आणि अशातच आता थेट मागचा पुढचा विचार न करता शौर्यने त्या बाईला धमकी दिलेली असते, मी तुम्हाला शेवटची मुदत देतोय, लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घ्या, नाहीतर उभं आयुष्य तुरुंगात जावं लागेल तुम्हाला. हे सगळं ऐकल्यावर ती बाई घाबरते आणि अशातच आता शौर्य तिथून थेट आपल्या घरी यायला निघालेला असतो. इकडे हर्षवर्धन हा स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाने खेळलेला डाव आता मला तिच्यावरच उधळावा लागणार आहे, पण तो कसा, असा विचार करत असताना हर्षवर्धनला आता एक युक्ती सुचलेली असते. हर्षवर्धन आता पोलिसात गेलेला असतो आणि तिथे जाऊन तो म्हणत असतो, त्या दिवशी तिकडे ऊर्जाच्या हातात पिस्तूल असतानाही तुम्ही त्या ऊर्जाला का अटक केली नाही. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्हाला कोणी सांगितलं त्या दिवशी तिथे ऊर्जाच्या हातात पिस्तूल होतं. पिस्तूल पद्माच्या हातात होता आणि पिस्तुलावर ठसे देखील त्या पद्माचे होते आणि तिथे पद्माने स्वतः असं म्हटलं होतं, कबुली दिली होती की मीच विक्रांतला मारलंय. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, खोटं आहे हे सगळं त्या ऊर्जाने केलंय. त्या पद्माला पिस्तूल धरता सुद्धा येत नाही. मला सांगा, ज्या बाईने आजपर्यंत कधी पिस्तूल पाहिलं नाही ती खरंच एखादं पिस्तूल धरू शकते का, त्याचं ट्रिगर दाबू शकते का, एवढी हिंमत तिच्यामध्ये येईल का, हा तरी विचार करा. हे सगळं ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्ही काही बोला पण आमचा नाईलाज आहे, आम्हाला आता हे सगळं नाईलाजस्तव करावं लागतंय, हा विचार करा. इकडे आपण पाहतोय आता ही जी ऊर्जा असते ती तिच्या रूम मध्ये या सगळ्या केसचा तपास करत असते, अभ्यास करत असते. तिथे त्यावेळी कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी डिस्टर्ब असलेल्या ऊर्जाला पाहते आणि कुमुदिनी म्हणत असते, काय ग ऊर्जा, काय झालंय, इतके डिस्टर्ब तुला आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं मी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी आजी बरं झालात तुम्ही आलात. आता तुम्ही आलात ना तर मला निश्चित या केस संदर्भात तुमची लगेचच मदत मिळेल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय काय मदत हवी तुला, बोल. आता ऊर्जाने सगळी केस कुमुदिनीला स्टार्ट टू एंड समजावलेली असते आणि हे सगळं ऐकल्यावर आता आजी म्हणजेच कुमुदिनी म्हणत असते, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, या सगळ्यामध्ये ट्रॅप लावला गेलाय. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, तेच तर कळत नाही आजी, हा ट्रॅप लावलाय कुणी. त्यावर आजी म्हणजेच कुमुदिनी म्हणत असते, मला तर असं वाटतंय या सगळ्यामध्ये कदाचित हर्षवर्धन जहागीरदार असू शकतो. आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट ऊर्जा म्हणत असते, आजी काय बोलताय तुम्ही, हे थेट हर्षवर्धन सरांचं नाव घेताय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, कारण तो माझा मुलगा जरी असला तरी तो एक वकील आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःची बाजू उंचावण्यासाठी, स्वतःला नामशेष न होऊ देण्यासाठी तो काहीही करू शकतो. इकडे आपण पाहतोय आता शौर्यला
ती लहान मुलगी पुन्हा येऊन भेटलेली असते आणि शौर्य म्हणत असतो, काय ग, अचानकपणे माझ्या मागे का आलीस? त्यावर ती मुलगी म्हणत असते, दादा दादा खरंच माफ करा, मी चुकले तर आहेच, पण माझ्या आईला देखील माफ करा, कारण तिने हे सगळं पैशासाठी केलंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, तेच तर मला जाणून घ्यायचंय, या सगळ्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे? त्यावर ती मुलगी म्हणत असते, नेमका कोणाचा हात आहे हे तर मी नाही सांगू शकत. त्यावर शौर्य म्हणत असतो, असं कसं नाही सांगू शकत? तुला या संदर्भात काहीतरी माहिती असेल. त्यावर मात्र आता मी काय बोलू असा विचार फायनली आता ती मुलगी करत असते. त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, बघ बघ काहीतरी आठव. ती मुलगी आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि आठवता आठवता असं म्हणत असते, हो दादा आठवलं. त्यावर शौर्य म्हणत असतो, का आठवलं? त्यावर ती मुलगी म्हणत असते, आई कोणाशी तरी फोनवर बोलत असताना हर्षवर्धन सर असं म्हणाली होती. हे सगळं ऐकल्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, काय हर्षवर्धन सर? त्यावर ती मुलगी म्हणत असते, हो हर्षवर्धन असंच नाव घेतलं होतं आईने. म्हणजे हे सगळं डॅडने केलंय. हे जेव्हा फायनली शौर्याच्या लक्षात येतं त्यावेळेला शौर्य स्वतःशी बोलत असतो, डॅड डॅड चुकीच्या माणसाशी पंगा घेतलात तुम्ही. आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या केस लढला असाल, जिंकला असाल, त्यामध्ये तुम्हाला मी तुमचा प्रतिस्पर्धी दिसलो नसेन, पण यावेळेला मी तुमचा मुलगा असूनही तुम्हाला भिडायला तयार आहे, तुम्हाला तुमची लायकी दाखवून द्यायला आता मी मागे हटणार नाही. असं जेव्हा फायनली शौर्य म्हणत असतो त्याच वेळेला ती मुलगी म्हणत असते, दादा जे काही करशील ते विचारपूर्वक कर, उगाचच नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला नको. आता त्या एवढ्याशा लहान मुलीने शौर्यला खूप मोठी गोष्ट सांगितलेली असते. शौर्य म्हणत असतो, काळजी करू नकोस, तो बघतो मी काय करायचं ते. आणि मग शौर्य त्या ठिकाणाहून निघालेला असतो आणि थेट तो आपल्या घराकडे येतो. आपल्या घराकडे आलेला शौर्य जोरातच म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार. हे नाव ऐकल्यावर मात्र घरातले सगळेच आता या नावाच्या दिशेने पाहतात, पण दाराजवळ कोणच नाहीये. कोण बोंबलतंय असा प्राथमिक अंदाज घरातले लावत असतात. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय शौर्यने आता पुन्हा एकदा जोरदार असा आवाज दिल्यावर नाईलाजास्तव घरातल्यांना बाहेर पडावं लागतं. आणि त्यानंतर समोर असलेली विजया या हर्षवर्धनच्या मुलाला म्हणजे शौर्यला पाहते आणि बोलू लागते, काय रे शौर्य, काय चाललंय तुझं? हे स्वतःच्या बापाला नावाने हाक मारतोयस तू आणि तेही आवाज चढवलायस तू शौर्य. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम मॉम मी तर फक्त आवाज चढवलाय. बघ माझ्या जागी दुसरं कोण असतं ना, निश्चितच आता या हर्षवर्धनला बेडरूम मधून घसपटत बाहेर आणलं असतं, त्याच्या टंगड्या मोडल्या असत्या. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, अरे पण झालंय काय, इतकं का बोलतोस तू आज? त्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, मॉम या माणसाने काय केलंय ना माहित नाही तुला. हा दिसतो तसा नाहीये, याने फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी काहीही आता सोडलेलं नाहीये. आज तर त्याने माझ्या बायकोला इतका त्रास दिलाय, आज ती डिप्रेशन जाण्याच्या मार्गावर आहे. हे सगळं ऐकल्यावर आता मागून हर्षवर्धन येतो. तो म्हणत असतो, काय झालं रे बिटव्या, हा माझ्या नावाने का बोंबलतोस तू? आणि तुला काय वाटलं असं मोठ्याने बोंबललं की लोक घाबरतील आणि तू डॉन बनशील काय? लक्षात ठेव, डॉन बिन बनायचे स्वप्न पाहू नको, कुत्र्यासारखा तुडवून काढेन तुला. आता हे ऐकल्यावर नेमकं काय बोलावं हेच समोर असलेल्या शौर्यला कळत नाही. आणि तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, काय झालंय शौर्य, आता तूच मला सांग. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी काय सांगू तुला, या नालायक माणसाने आतापर्यंत काय काय केलंय. आता नेमकं काय केलंय हे जाणून घेण्यापेक्षा काहीतरी सांग असं जेव्हा कुमुदिनी म्हणते त्याच वेळेला मागून ऊर्जा येते. ऊर्जा म्हणत असते, आजी मी सांगते हर्षवर्धन सरांनी काय केलंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा तुला बोलायची गरज नाहीये, तू थांब जरा, मलाही कळलंय या माणसाने काय केलंय. आणि अशातच आता शौर्यने आधीच त्या बाईला आपल्या घराच्या बाहेर आणून उभं केलेलं असतं. आणि ज्या वेळेला हर्षवर्धन जोरात म्हणत असतो, अरे हे सगळं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, या सगळ्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावा आहे का?
की मी चुकीचं वागलोय. त्यावर शौर्य म्हणत असतो, आहे ना, आहे पुरावा. तुम्हाला काय वाटलं पुरावा नसेल माझ्याकडे? पुरावा हा घ्या. आणि तेवढ्यात शौर्यने त्या बाईला सगळ्यांसमोर आणलेलं असतं. त्या बाईला समोर पाहून शौर्याचा बाप हर्षवर्धन चांगलाच हादरतो. तो म्हणत असतो, ही बाई, ही रस्त्यावरची बाई इथे काय करते? त्यावर शौर्य म्हणत असतो, वा डॅड वा, या रस्त्यावरच्या बाईला तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एखादं काम देता, त्यावेळेला तुम्हाला ही रस्त्यावरची बाई वाटत नाही. आता तिला घरी आणलं तर तुमचा इगो दुखावला का? हे सगळं ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, शौर्य, शब्द जपून वापर. काय बोलतोयस तू हे? आणि तू तुझ्या वडिलांशी बोलतोयस याचं भान ठेव. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया, तू जरा गप्प बस. काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत. हा दिसतो तसा नाहीये. याने आतापर्यंत सगळ्यांची वाट लावून ठेवली आहे. आज मात्र शौर्य किंवा कुमुदिनी किंवा मी हिला अजिबातच आता या घरातून बाहेर पडू देणार नाही. हर्षवर्धन, या सगळ्या संदर्भामध्ये आता मी तुला कायमस्वरूपी तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था करू शकते. कारण आज पद्मा तुरुंगात आहे, त्याचं एकमेव कारण फक्त तू आहेस. हे ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, त्या पद्माने विक्रांतला मारलंय, त्यात चुकी माझी काय? त्यावर आईसाहेब म्हणत असतात, त्या ठिकाणी ऊर्जाला पाठवणारा तूच आहेस. त्यामुळे आता तू गप्प बस. माझं जर डोकं सटकलं तर मी उभी आडवी काठी काढून तुला फटके द्यायला सुरुवात करेन. त्यावर मात्र नको नको, मी चुकलो असं म्हणत आता मागची बाजू पुढे आणत शेवटी शौर्याने हर्षवर्धनला तिथेच आडवं केलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.